So hi everybody. Last lecture I told you about the nesting of if-else statement. So the nesting of if-else statement. So we studied this point with an example also, but I will again explain this point with another example. Last video lecture I told this example of nested if-else, because here there are condition, that is the first, this condition A is greater than B, then A is greater than C, then here C is greater than B. So there are three conditions. Okay, so we are using nested if else. Nested means more than one time we are using if else. Okay, means because when we use if or if else, then it can handles a situation, that is only one situation. But if there are more than one situations, to handle such situations we have to use this nesting if else, nesting of if else. So what it means actually nesting of if else? Okay, inside if there is an if else, inside else there is an if else, or inside else, here it is. Nesting of if else means inside if there is an if else, or inside else there is an if else. So when we are using such kind of statements, then that is the example of nested if else. बघा आपण नेस्टेड इफ एल्स पॉईंट सुरू केला आहे. मी सांगितलं आहे पण तुम्हाला मागच्या लेक्चरला, नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय, इफ किंवा इफ एल्स काय करतं, एखादी सिच्युएशन हाताळतं. पण रिअल लाईफमध्ये आपल्यासमोर असं नसतं, एकच सिच्युएशन असते अशी नसते, बऱ्याचशा सिच्युएशन्स असतात आणि त्यातल्या एका सिच्युएशनचा विचार करता, परिस्थितीचा विचार करता आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. मग अशा वेळी अशा प्रकारचं काहीतरी असेल आणि ते जर आपल्याला प्रोग्रॅमिंगमध्ये द्यायचं असेल, तर त्यासाठी म्हणून हे कन्सेप्ट आहेत बघा, नेस्टिंग ऑफ इफ एल्स. नेस्टिंग म्हणजे एकाच्या आतमध्ये दुसरं, इफच्या आतमध्ये इफ एल्स असणं किंवा एल्सच्या आतमध्ये इफ एल्स असतं. जसं इथे सांगितले बघा, इथे दिले मी ते. ओके, म्हणजे काय, तर जर सिच्युएशन एकापेक्षा जास्त आहेत तर साहजिकच इफ एल्स आपल्याला जास्त वेळा वापरावे लागणार. सिच्युएशन एक असेल तर इफ वापरलं तरी की इफ एल्स वापरलं तरी होतं, पण एकापेक्षा जास्त वेळा सिच्युएशन असतील तर तेव्हा साहजिकच आपल्याला अनेक वेळा इफ एल्स वापरावं लागतं. त्यालाच म्हणायचं नेस्टिंग इफ एल्स. ओके, तर इथं एक्झाम्पल बघा, आपण हे एक्झाम्पल बघितलं आहे. आता हे एक्झाम्पल बघितले आपण मागच्या वेळा. ओके, आता पुढचं एक्झाम्पल्स बघूया. हे बघा, हे मुद्दाम एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. ओके, a program to accept a character and check whether it is alphabet, digit or a special symbol. हा जो प्रोग्राम आहे ना, ओके, हा प्रोग्राम काय करतो, तर प्रोग्राम रन झाल्यानंतर ते तुमच्याकडून एक अल्फाबेट घेतं, एक व्हॅल्यू घेतं, आणि ती व्हॅल्यू जी तुम्ही द्याल ती व्हॅल्यू काय आहे ते सांगतं. म्हणजे समजा तुम्ही ए दिलात, स्मॉल ए दिलात, तर हे लोअर केस कॅरेक्टर आहे. ओके, आणि हे अल्फाबेट आहे सांगतं. जर समजा तुम्ही कॅपिटल ए दिलात तर हे अप्पर केस कॅरेक्टर आहे. ओके, आणि हे अल्फाबेट आहे सांगतं. समजा तुम्ही डिजिट दिलात, नंबर एखादा 0 to 9 म्हणला तर ते डिजिट आहे मी सांगतं. आणि समजा तुम्ही एखादा सिम्बॉल दिलात, लाईक हॅश, क्वेश्चन मार्क, स्टार, तर स्पेशल सिम्बॉल आहे मी सांगतो. म्हणजे काही जे तुम्ही द्याल एखादं, तर ते काय आहे हे सांगण्याचं काम हा प्रोग्राम करतो. ओके, तर बघा इथं हा प्रोग्राम मी इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. इथं बघा, हा कोड ब्लॉकवरती मी केला आहे प्रोग्राम. वन बाय वन्स आपण बघत जाऊयात. पहिली लाईन बघा, पहिली लाईन ही जी तुम्हाला पहिली लाईन. ओके, stdio.h. आता ही का आहे हे माहिती आहे आपल्याला, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. आता दुसरी लाईन आहे बघा, इथे एक मुद्दा मी इन्क्लूड केलेली आहे. इथे दुसरी लाईन हॅश इन्क्लूड सी टाईप डॉट एच. बघा ही लाईन सी टाईप हे काय आहे, तर इथे मी काही जसं प्रिंटएफ आणि स्कॅनएफ फंक्शन्स आहेत, तसे मी इथं काही दुसरे पण फंक्शन्स वापरलेत ह्या एक्झाम्पलमध्ये. तर ते कोणते आहेत इथं बघितलं तुम्ही, तर इज अल्फा, इज अप्पर, ओके, असे अजून खालीसुद्धा आहेत ते काही. प्रोग्रामवर अप करतो आहे बघा, इथे पण दिसेल तुम्हाला इज डिजिट. ओके, तर असे काही हे फंक्शन्स आहेत, असे काय आहेत हे फंक्शन्स आहेत. ओके, तर हे फंक्शन्स, असे काही फंक्शन्स आहेत बघा, असे फंक्शन्स आहेत. हे फंक्शन्सचा कोड, अशा फंक्शन्सचा कोड, जसं इथं अल्फा, अप्पर, ह्या फंक्शनचा कोड कशामध्ये, ह्या फंक्शनचा कोड कशामध्ये, ह्या सी टाईप ह्या हेडर फाईलच्या आतमध्ये आहे. आणि हा जर प्रोग्राम व्यवस्थित रन व्हायचा असेल
म्हणजे हे फंक्शन्स व्यवस्थित काम करायचे असतील, इज अल्फा, इज अप्पर, तर त्यासाठी आपल्याला हा सी टाईप डॉट याची हेडर फाईल इन्क्लूड करावी लागते. असे बरेचसे फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत सीमध्ये आणि त्या संदर्भाने हेडर फाईल्स आपल्याला जेव्हा वापरता तेव्हा इन्क्लूड कराव्या लागतात. तशी मी ते इन्क्लूड केलेली आहे सी टाईप डॉट एच. ओके, आता पुढं बघा, मेनला येतो मी. ओके, मेनला आल्यानंतर मेन आपल्याला माहिती आहे आता की मेन हे सगळ्यात महत्त्वाचं जिथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं. मेनचं ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट. ओके, बघा मेनचं ब्रॅकेट इथं स्टार्ट झालं आहे. ओके, त्याच्यानंतर कॅरेक्टर सी एच. बघा इथं पहिल्यांदा आपण एक डेटा टाईप बघतो आहे. पहिल्यांदा म्हणजे इंटिजर बघितले, फ्लोट बघितले. फर्स्ट टाईम आपण काय बघतो आहे, कॅरेक्टर सी एच. कॅरेक्टर हे डेटा टाईप आहे, सी एच हे व्हेरिएबल आहे. म्हणजे सी एच व्हेरिएबल कॅरेक्टर व्हॅल्यू काय करते ते स्टोअर करते, कुठलेही कॅरेक्टर ते स्टोअर करतात. तर कॅरेक्टरचा अर्थ फक्त अल्फाबेटच नव्हे, ए बी कॅपिटल स्मॉल, तर याच्या व्यतिरिक्त नंबर असेल किंवा स्पेशल सिम्बॉल असतील, हे सगळं कॅरेक्टरच्या अंडर येतं. यापैकी काहीही काय करतं, सी एच हे जे व्हेरिएबल आहे ते काय करतं, ती स्टोअर करतं. आता पुढचा पॉईंट बघा. ओके, तर प्रिंट एफ आहे. प्रिंट एफमुळे प्रिंट काय होते, एंटर ए कॅरेक्टर, जे इथे दिसते बघा आउटपुटला. बघा आउटपुटला आपल्याला दिसते एंटर ए कॅरेक्टर. एक मिनटं, तर हे पोझिशन करायचं आहे. ओके, ठीक आहे ठीक आहे. इथे बघा हे एंटर ए कॅरेक्टर, इथे आउटपुट दिसते बघा, एंटर ए कॅरेक्टर असं दिसायला बघा आपल्याला. तर एंटर ए कॅरेक्टर इथे दिसते बघा, एंटर ए कॅरेक्टर असं दिसते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एंटर ए कॅरेक्टर नंतर पुढे दिलं एवढं. ओके, त्याच्यानंतर सी एच गेट कॅरेक्टर असं आहे. सी एच हे व्हेरिएबल इथे दिसतं तुम्हाला, इथं आहे. ओके, त्याला गेट कॅरेक्टर, जसं स्कॅनएफचं काम असतं तसंच हे गेट कॅर नावाचं एक फंक्शन आहे. त्याचं काम काय, तर ते कॅरेक्टर घेतं, युजर जे दिल ना ते कॅरेक्टर घ्यायचं काम ते करतं. आता मी इथं काय दिले बघा, ई असं दिले, काय दिले, ई असं दिले. हे ई कॅपिटल ई आहे बघा, ई कॅपिटल ई दिले. ते कोण घेतं, हा गेट कॅरेक्टर जो फंक्शन आहे हा ते कॅरेक्टर गेट करतो, घेतो. बघा घेतो म्हणजे त्या हा गेट कॅरेक्टरचं स्कॅनएफचं काम आहे, तसं हा घेतो. म्हणजे त्याला काय मिळालं, ई हे त्याला मिळालं, काय मिळालं त्याला, ई हे मिळालं. ई हा घेतो आणि हा हे ई कोणाला देतो, तो सी एचला. म्हणजे सी एच इज इक्वल टू काय झालं, ई झालं. लक्षात ठेवा, सी एच इज इक्वल टू ई, कारण गेट कॅरेक्टरनं काय घेतलं, ई हे कॅरेक्टर घेतलं. ओके, आता पुढं बघा, त्याच्या पुढं म्हणजे सी एचला काय मिळालं, आता ई असं भेटलं. ओके, सी एचला काय मिळालं, कॅपिटल ई भेटलं. आता पुढं आलो, इथं बघा इज. इफ ही कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट आहे बघा. इफ इज अल्फा, आता इज अल्फा हा सुद्धा एक जसं प्रिंटएफ, स्कॅनएफ, गेट सी एच ए आर आता फंक्शन बघितले, त्याच प्रकारचा इज अल्फा हा सुद्धा एक फंक्शन आहे, इज अल्फा. ओके, हा इज अल्फा फंक्शन काय करतो की ह्या इज अल्फा या फंक्शनला आपण काय दिलं आहे, सी एच दिले बघा. सी एच म्हणजेच काय, ई इथे दिसते बघा, सी एच म्हणजेच काय, ई. तर म्हणजे सी एच इथे, सी एच म्हणजे किती झालं, ई. तर हा इज अल्फा नावाचा जो फंक्शन आहे, इज अल्फा, हा ई हे अल्फाबेट आहे का चेक करतो. म्हणजे त्या फंक्शनमध्ये तो कोड लिहिलेला आहे की त्याला जे देण्यात येईल, जसं इथे सी एच दिले, सी एच ॲक्च्युली म्हणजे ई हे अल्फाबेट म्हणजे कुठलं स्मॉल असेल किंवा कॅपिटल असेल तर ते चेक करतं अल्फाबेट आहे का. ओके, जर असेल बघा इथं बोलते मी, हे ई आलेलं आहे, हे जर अल्फाबेट आहे बरोबर, ही कंडिशन काय होते मग, इफची ट्रू. ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे ते आतमध्ये येते आणि इथं पहिली याच्या आतमध्ये येते पहिल्यांदाच काय, प्रिंट एफ. त्यामुळे प्रिंट करते बघा, %C हे जे दिसते, %C कोणासाठी, एस सी एचसाठी. कारण सी एच हे जे व्हेरिएबल आहे कुठल्या टाईपचं आहे, कॅरेक्टर टाईपचं आहे. कुठल्या टाईपचं आहे, कॅरेक्टर. म्हणून जेव्हा कॅरेक्टर टाईपचं तुम्ही व्हेरिएबल घेत आहे तेव्हा सपोर्टिंग टॅग त्याला काय लागतो, %C हा लागतो. ओके, म्हणजे सी एचच्या ठिकाणी काय प्रिंट होतं, ओके, या सी एचच्या ठिकाणी काय प्रिंट होतं, इथं ई दिले पण ते म्हणजे इथं ई दिसते, ई इज अ अल्फाबेट. इथं आउटपुट दिसते बघा तुम्हाला, इथं स्टेटमेंट आहे बघा, ई इज अ अल्फाबेट असं दिसते बघा, ई इज अ अल्फाबेट. ओके, तर हे जे ई आलं आहे म्हणजे इथं या सीच्या ठिकाणी काय आलं, ई. ओके, आता हे झालं, ह्याच्या पुढची स्टेटमेंट कोणती, इथं येते ते इफला पुढच्या त्याच्या आतमध्ये बघा. म्हणजे इथं नेस्टेड इफ एल्स कसं, या इफच्या आतमध्ये हे दोन इफ एल्स आहेत बघा. ओके, म्हणजे हे अल्फाबेट झालं बरोबर आहे, पण हे अप्पर केस काय लोअर केस आहे, त्यासाठी म्हणून परत आपण चेक करतो. ओके, त्यासाठी चेक करतो बघा की इथं आलो इफला, आता इज अप्पर,
इज अप्पर हा एक सुद्धा फंक्शन आहे जो चेक करतो. हे सी एच म्हणजेच काय ई, हे अप्पर केस आहे का लोअर केस हे चेक करतो. म्हणजे अप्पर केस आहे का चेक करतो. म्हणजे इज अप्परला आपल्याला काय मिळालं, ई, कॅपिटल ई मिळालं. ओके, हे अप्पर केस आहे का, तर हो अप्पर केस आहे. म्हणून ही कंडिशन काय झाली इफची ट्रू होते. म्हणून हे प्रिंट करते काय बघा, या परत %c काय, या सी एच्या ठिकाणी काय ई, या सी एच्या ठिकाणी काय ई आहे. त्यामुळे ई इज अन अप्पर अल्फाबेट असं इथे प्रिंट होते बघा, आउटपुटला दिसते ई इज अन अप्पर अल्फाबेट असं प्रिंट होते. आता इफचं काम झाल्यामुळे ते एल्सला येत नाही, ह्याच्या बाहेर पडतं ब्रॅकेटच्या. सेम ब्रॅकेटच्या बाहेर पडतं परत पुढे एल्स आहे, इथे येत नाही ते, कारण का या एल्सचं हे इफ आहे, हे इफ आहे. आणि ऑलरेडी हे इफ म्हणजे जर चुकीचं असेल मग तरला जातं ते. म्हणजे जर हे बरोबर आहे तर ते तरला जात नाही. आणि समजा जर चुकीचं आहे मग हे कुठे येतं, तरला. आता इथं इफचं हे बरोबर होतं त्यामुळे ते एल्सला आता येत नाही. कंट्रोल कुठे येतो, सरळ कंट्रोल कुठे येतो, इथून खाली येतो. ओके, म्हणजे इफची कंडिशन ट्रू झाली होती, हे एवढा ब्लॉक एक्झिक्यूट केला, एल्सला येत नाही, त्यामुळे इथे येतच नाही. प्रोग्रामचा काय झाला, एंड झाला, लक्षात ठेवा. मी परत एकदा प्रोग्राम सांगतो बघा, दुसरं एखादं व्हॅल्यू घेऊन. ओके, परत 1 बाय 1 जाऊयात आपण. ओके, तर बघा इथं या ठिकाणी ओके, पहिल्यांदा stdio.h प्रिंटएफ स्कॅनएफसाठी, सी टाईप.h करण्यासाठी इज अल्फा, इज अप्पर, हे इज डिजिट. ओके, अशांसाठी कोण सी टाईप.h. परत पुढं आलो मी. बघा इथं परत पुढं आल्यानंतर मेनच्या आतमध्ये सी एच हे व्हेरिएबल आहे जे कॅरेक्टर टाईपची, कारण डेटा टाईप काय याचा कॅर आहे, त्यामुळे कॅरेक्टर टाईपची व्हॅल्यू काय करतं ते स्टोअर करतं सी एच. प्रिंटएफमुळे प्रिंट होतं एंटर अ कॅरेक्टर, इथे दिसते बघा एंटर अ कॅरेक्टर असं होतं. मग तुम्ही कॅरेक्टर एंटर करायचं, मग काय करायचं, तुम्ही कॅरेक्टर एंटर केलं बघा इथं हे करायचं. ओके, मग हे कॅरेक्टर घेतं कोण, तर गेट कॅर नावाचा फंक्शन जो आहे तो हे कॅरेक्टर घेतो आणि कुणाला लागू करतो, सी एचला. कारण काय दिलं आहे आपण, सी एच इक्वल टू आहे गेट कॅर, त्यामुळे ह्यातला जे मिळतं हे कुणाला देतो आपण, सी एचला. बरोबर आहे का. ओके, समजा तुम्ही आत्ता जसं ह्या इथं जसं समजा इथं ई दिलं आहे गेट कॅर, तर त्या ठिकाणी समजा तुम्ही ओके एखादा समजा तुम्ही हॅश दिलं, समजा हॅश असं दिलं, म्हणजे ह्या ईच्या ठिकाणी हॅश दिलं समजा, तर ह्या सी एचला काय असाइन झालं, सी एचला असाइन झालं का हॅश. बरोबर आहे. आता पुढं इथं इफला, पहिल्या इफला इज अल्फा, आणि इज अल्फाला सी एच म्हणजे किती हॅश, हे सी एच म्हणजे किती हॅश. इज अल्फा हे चेक करतं की हे जे काय आलं आहे सी एच म्हणजे काय हॅश, हे अल्फाबेट आहे का. आता ही कंडिशन काय होती इथं फॉल्स, कारण हे हॅश हे अल्फाबेट नाही आहे, ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड स्मॉल, हे सगळे अल्फाबेट आहे, त्यामुळे इथे कंडिशन फॉल्स होते. त्यामुळे ते कुठे येतं, डायरेक्ट एल्सला, इथून या ब्रॅकेटच्या बाहेर पडतं, म्हणजे एल्सला येतं. इथं आल्यानंतर याच्या इथं परत काय इफ आणि एल्स आहे बघा. म्हणजेच काय एल्सच्या आतमध्ये परत इफ एल्स आहे, इफ म्हणूनच हे एक्झाम्पल नेस्टेड इफ एल्स आहे. इफ नंतर इज डिजिट, आता काय आहे बघा हे इज डिजिट, हा परत एक फंक्शन आहे जो चेक करतो सी एचला जी व्हॅल्यू असेल ती डिजिट आहे का. आता सी एचला व्हॅल्यू काय आहे इथं आपल्या हॅश, बरोबर आहे का. तर इज डिजिट हे हॅश हे डिजिट आहे का चेक करतं, तर हे डिजिट नाही आहे, त्यामुळे ही कंडिशन काय होते बघा, ही कंडिशन काय होते आता फॉल्स होते. ही कंडिशन इथं येते ते हे सी एच हे हॅश आहे आणि हे डिजिट नसल्यामुळे कंडिशन होती काय फॉल्स, त्यामुळे ते कुठं येतं सरळ एल्सला. इथं एल्सला ते प्रिंट काय करते %c म्हणजेच काय त्या ठिकाणी काय प्रिंट होणार, हॅश इज अ स्पेशल सिम्बॉल, आणि इथं ते ई सी एचची व्हॅल्यू या %c साठी आहे, त्यामुळे हॅश इज अ स्पेशल सिम्बॉल असं काय होतं प्रिंट होतं. तर बघा दिस इज द एक्झाम्पल ऑफ नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स का नेस्टेड इफ एल्स एक्झाम्पल आहे, कारण इथं काय आहे इफच्या आतमध्ये इफ एल्स आहे. ओके, इवन एलच्या आतमध्ये सुद्धा इफ एल्स आहे, सो इट इज कॉल्ड एज नेस्टेड इफ एल्स. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये भरपूर कंडिशन चेक करतो, एकापेक्षा जास्त कंडिशन. कुठे आहेत त्या कंडिशन, इथं इज अल्फा चेक करतो आहे, इज अप्पर चेक करतो आहे, इज डिजिट चेक करतो आहे, म्हणजे 3 कंडिशन चेक करतो आहे. म्हणजेच काय जेव्हा एकापेक्षा जास्त कंडिशन असतील तेव्हा आपण काय वापरतो, नेस्टेड इफ एल्स वापरतो.